नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहतोय नोकरी संदर्भातली जाहिरात. महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी इथं बघा, इलेक्ट्रिशियन पदाकरता पनवेल रायगड इथं ही जाहिरात निघालेली आहे. आणि या संदर्भामध्ये आपण अगदी 2 मिनिटांमध्ये ही जाहिरात पाहणार आहोत. तर अप्रेंटिसशिप वीज तंत्री इलेक्ट्रिशियन या पदाच्या एकूण 77 जागांकरता ही जाहिरात निघालेली असून या संदर्भामध्ये वयोमर्यादा ही किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्ष असून या वयोमर्यादेमध्ये आपल्याला कास्ट नुसार अजूनही काही बेनिफिट्स आपल्याला मिळणार आहेत. जसे की ओबीसी करता 3 वर्ष, SC ST कॅन्डिडेट करता 5 वर्ष, या सर्व सवलती कास्ट वाईज लागणार आहेत. यासोबतच आपल्याला या पदाला अप्लाय करायचं असेल तर आपलं क्वालिफिकेशन हे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे आणि त्यानंतर 2 वर्षाचा NCVT म्हणजे राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून या वीज तंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण म्हणजेच ITI तुमचं 2 वर्षाचा असणं बंधनकारक आहे. तुमची जी निवड होणार आहे ती गुणवत्तेनुसार होणार आहे आणि या संदर्भामध्ये आपल्याला अप्लाय करण्याकरता www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावरती आपल्याला 22/6/2026 ते 10/7/2026 या कालावधीमध्ये आपल्याला अप्लाय करायचा आहे आणि या संदर्भातली अधिकृत जाहिरात ही महापारेषणच्या वेबसाईटवरती उपलब्ध झालेली आहे. या संदर्भातली ही जी जाहिरात आपण पाहताय ही जाहिरात उपलब्ध आहे. याच्यामध्ये यांनी सांगितलेलं आहे की 22/6 ते 10/7 या कालावधीमध्ये आपण या पदांना अप्लाय करू शकता. जी काही आपल्याला नाव आहे MSETCL EHO O&M सर्कल पनवेल, एकूण 77 जागा आहेत. यानंतर तुम्हाला SSC कंप्लीट करणं गरजेचं आहे. यासोबतच तुमचं ITI कंप्लीट असणं गरजेचं आहे. यासोबतच तुम्हाला इथे विद्यावेतन म्हणजे तुमचं स्टायपंड जे आहे ते गव्हर्नमेंट रूल नुसार तुम्हाला इथे मिळणार आहे. याकरता तुम्हाला SSC उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. ITI वीज तंत्री 4 सेमिस्टरचे गुणपत्रक मूळ प्रत पाहिजे, आधार कार्ड पाहिजे, जात प्रमाणपत्र जर लागू असेल तर डोमासाईल आणि उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र. यासोबतच मित्रांनो काही अटी शर्ती सुद्धा इथं दिलेल्या आहेत. पण महत्वाची जी गोष्ट आहे ती 22/6/2026 ते 7/6 तुम्हाला अप्लाय करायचं आहे. या संदर्भामध्ये त्यांनी एक आस्थापना क्रमांक दिलेला आहे. याच्यामध्ये बघू शकता E09162 7008335 या आस्थापना क्रमांक टाकून आपल्याला अप्लाय करायचा आहे. त्यासाठी apprenticeshipindia.org या संकेतस्थळावरती आपल्याला जायचं आहे. तर मित्रांनो, या संदर्भामध्ये आपल्याला अजूनही काही शंका असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा. धन्यवाद.